आंबे शिवारात 2,20,00,000चा गांजा जप्त। धुळे शिरपूर तालुक्यातील आंबा शिवारात वनजमिनीवर तयार करण्यात आलेली गांजाची शेती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली आहे। या कारवाईत सुमारे 2,20,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर करण्यात आली आहे। शिरपूर तालुक्यातील आंबा गावाच्या शिवारात रुपसिंगपाडा येथे वनजमिनीवर कैलास भावसिंग पावरा याने मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणारा गांजा या अंमली पदार्थाची व्यापारी प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी अवैधरित्या लागवड केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश केले। त्यानुसार यावरून स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलीस ठाणे अशा 2 टीम तयार करण्यात आल्या। पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी छापा टाकत कारवाई केली असता कैलास भावसिंग पावरा हा कसत असलेल्या वनजमिनीवर गांजाची अवैधरित्या लागवड केलेली आढळली। सदर ठिकाणावरून 2,20,00,000 रुपये किमतीचा 11,000 किलो वजनाचा गांजा, वनस्पतीची हिरवी ओली ताजी झाडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांची कारवाई होण्याची चाहूल लागल्यामुळे वनजमीन कसत असलेल्या पावरा हा घटनास्थळावरून पसार झाला। त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे। याबाबत पवन गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधे, द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास मनोज कचरे हे करीत आहेत। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक इन्स्पेक्टर कैलास जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी, अनिल चौधरी, आरिफ पठाण, मनोज नेरकर, चेतन बोरसे, कमलेश सूर्यवंशी, हर्षल चौधरी, राहुल गिरी, सतीश पवार, सागर कासार यांनी केली आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आंबे या गावात जवळ वन जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा या अंमली पदार्थाची लागवड करण्यात आलेली आहे। त्याच्यावरती कारवाई करण्याच्या संबंधाने स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला आणि पोलीस स्टेशनच्या टीमला संयुक्त कारवाई करण्याचे आदेश काल दिनांक 8/2/25 रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिले होते। त्यावरून कालपासून काल दिवसभर आणि आज संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती। सदर कारवाईमध्ये जो सदरची वन जमीन कसत होता कैलास पावरा राहणार आंबे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे आणि एकूण 11,000 किलो गांजा या वनस्पतीला आम्ही जप्त केलेला आहे। त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 2,20,00,000 रुपये इतकी आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, शिरपूर, धुळे।